नमस्कार मंडळी, मी आहे श्रुतिका मागावकर आणि तुमचं आमच्या नव्या रंबा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आजचा जो व्हिडिओ आहे तो आम्ही गेलेलो ठाणे जिल्ह्यामध्ये भांडुळवाड नावाचं एक गाव आहे। त्या गावामध्ये एक आदिवासी आश्रमशाळा आहे। या शाळेमध्ये आदिवासी लोकांच्या मुलांना राहण्याची व शिक्षणाची सोय केलेली आहे। इथे आम्ही दरवर्षी जाऊन आमच्याकडून एक मदत करण्याचा व त्यांच्यासोबत उत्तम वेळ घालवण्याचा प्रयत्न करत असतो। या मुलांकडे बघूनच आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज होतो। बघूया त्यांनी कसं आमचं स्वागत केलं। या व्हिडिओमध्ये त्यांनी आमचं कसं स्वागत केलं ते मी दाखवलं आहे आणि या व्हिडिओचा सेकंड पार्ट असणार आहे ज्यामध्ये आम्ही त्यांच्यासोबत कसं ते दाखवलं आहे। शुभस्वरूपी कल्याण आरोग्य सुखसंपदा शत्रुबुद्धी विनाशायी पक्षोपी नमस्ते। दीप अर्थात तुम्हा सर्वांच्या जीवनातील अज्ञानरूपी अंधकार दूर करून आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये नव चैतन्याची उत्कर्षाची व भरभराटीची ज्योत पेटवून सर्वांचं जीवन प्रकाशमय करण्याचा हा श्री गणेशाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आपण शुभ कार्याची सुरुवात आपण नेहमी श्री गणेशाच्या पूजनाने, म्हणून त्याला म्हणतात वक्रतुंड लंबोदर विकट आणि मागी गणेशोत्सवाच्या निमित्ताने, मागी गणेश जयंतीच्या निमित्ताने सर्व भक्तांनी गणेशाचं पूजन केलेलं आहे। त्या गणेशाचं पूजन आपण करून या सुंदरशा कार्यक्रमाची सुंदर सुरुवात। तदनंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे। ज्या राजानं आम्हाला अभिमान शिकवला, ज्या राजानं आम्हाला विजयी कसं व्हावं हे शिकवलं, छत्रपती महाराज की जय।
छत्रपती शिवाजी महाराज की. आणि रयतेचा राजा म्हणून आपण ज्यांना अभिमानाने संबोधतो, आपण सर्वांचं दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज. त्यानंतर स्त्रियांसाठी शिक्षण मिळालं पाहिजे हे ध्येय घेऊन उतरलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून प्रसंगी अनेक संकटांना तोंड त्यांच्या माऊलीनं स्त्रियांच्या शिक्षणासाठी आव्हान घेतलं आणि ते यशस्वी केलं. अशा पहिल्या मुख्य म्हणून त्यांना संबोधलं जातं त्या आदरणीय पूजनीय सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन होतं. मान्यवरांचे शुभ असते. यशस्वीच्या मुली ईशस्तवन सावित्रीच्या मुली धूप प्रज्वलित करावं. मान्यवरांच्या शुभ असते. प्रार्थना अर्थात आत्म्याचं परमात्म्याशी मिलन करण्याचं सोपं साधन. प्रार्थना करत आहे तो बुद्धी दे, हीच आमची प्रार्थना. मी तिकडे जाऊ का? प्रार्थना
योग्य जुळवणूक नाही झाली तर लगेच गोंधळ होतो याचा प्रत्यय आला, परंतु ती सुरुवात अडखळलेली भरून काढली. या विद्यार्थ्यांसाठी जोरदार टाळ्यांचा रिझल्ट झाला पाहिजे. आणि वळी आपण अतिथीगणांच्या औपचारिक स्वागत समारंभाकडे. सर्वप्रथम मी आपल्या संस्थेचे माध्यमातून चौधरी सरांना विनंती करतो त्यांनी सन्माननीय जिमेशजी भुवड यांचं शाल व गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं. सन्माननीय जिमेशजी भुवड. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात या मान्यवरांचं स्वागत करूया. बंकू सरांना विनंती करण्यासाठी सर्वप्रथम दीपेशजी आंबवले यांचं शाल गुलाब पुष्प देऊन स्वागत करा. दीपेशजी आंबवले. तदनंतर पाटील मॅडम आपण सन्माननीय स्मिता जाधव मॅडम यांचं स्वागत करायचं. सन्माननीय पुढे स्मिता जाधव मॅडम यांचं स्वागत. पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते. गुलाब पुष्प देऊन सन्माननीय नम्रता तांबे मॅडम यांचं स्वागत करायचं आहे. सन्माननीय नम्रता तांबे मॅडम. त्यानंतर थोडंच आपण महेशजी भुवड यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचं. दे ये ना ये मॅडम तुम्ही सुद्धा यायचं दोघांचं एकत्र. दोघांचं एकत्र गुलाब वाचवूया आणि थोडंसं शाल घ्या. जोरदार टाळ्यांचा गजर करूया आपण या वास्तव्यासाठी. कारण या कार्यक्रमाच्या नियोजनाच्या अनुषंगाने काहीच जोडले आणि म्हणजे माही मॅडम यांचं बहुमोल असं योगदान किंवा पुढाकार म्हणा आणि त्याच्याच या प्रेरणेतून हा कार्यक्रम इथे सफल होतो. पाटील मॅडम आपण सन्माननीय नेहा पवार मॅडम यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं. सन्माननीय नेहा पवार मॅडम. डॉक्टर मॅडम आपण सन्माननीय पूजा मालुसरे मॅडम यांचं स्वागत करायचं. पूजा मालुसरे मॅडम.
रोशनजी भोड यांचं स्वागत आपण करायचं आहे. सन्माननीय रोशनजी भोड. पुन्हा एकदा पाटील मॅडम तेजल भोड यांचं स्वागत करायचं. सन्माननीय तेजलजी भोड मॅडम. माझं लक्ष कोण मनापासून टाळ्या वाजवत आहे आणि जे स्वीट आणले ना आजच्या दुपारच्या भोजनासोबत ते वाटायला मी आहे. ये मुझे ऐसे सब सुना की एक लोहार की लगती है. तदनंतर येनल शेख सर यांचं स्वागत. लांडे सर. एनल कुठे गेला? योगेश गुले सर. योगेशजी गुले यांचं स्वागत लांडे सर करतील. त्यानंतर स्मृतिका महागावकर मॅडम यांचं स्वागत. स्मृतिका महागावकर. सर अजून आहे पाऊस करून यायचा ना ती पण काय ठीक आहे. सगळ्यांचं स्वागत माझ्या हस्ते करायला सांगितलं तरी माझी तयारी असते. 2, 3 स्टार्ट. म्हणजे हे सगळ्यांना रॉकेट टायर शिकवलं त्याचं कारण असेल या सगळ्यांना एरोनॉटिक इंजिनियर्स व्हायचं आम्हाला अपेक्षा आहे. आणि IIT किंवा त्या वाटचालीत IIT मध्ये ITI पर्यंत जरी झालं तरी पण नक्कीच चांगले जोरदार टाळ्यांनी आपण रॉकेट टायर स्वागत करूया. विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. हे पुन्हा पुन्हा स्वागत अशासाठी की इथपर्यंत पोहोचायचं. छोट्या छोट्या गोष्टींवर विचार करावा लागतो आणि जो संयोजन असतो त्याला तर ते 8 दिवस ती पूर्ण कोण येणार आहे कोण नाही येणार आहे. मग जो येणार नाहीये त्याला थोडंसं कन्व्हिन्स करता येईल का चल ना जरा असं करू असं तसं. वेळेवर कोणी कॅन्सल झालं तर पुन्हा टेन्शन गाड्यांची संख्या किती करायची. इव्हन मी तुमच्याबद्दल नाही म्हणणार आम्ही जेव्हा जातो तेव्हा विचार करतो की पुढच्या सीटवर कुणाला बसवायचं मागच्या सीटवर कुणाला बसवायचं. पहिला आल्याच्या तुम्ही द्यावी लागते पहिल्याच वेळी तर मागच्या सीटवर का बसायचं अशी भावनिक बाजूला खूप पुढे बदल चालत होते संयोजकाच्या दृष्टीने. पण आणि त्यासाठी पहाटे 5, 5:30 पासून या सगळ्या तयारीला सुरुवात करायची. आपण कुठे जायचंय काय जायचंय कुठे मिळेल कसं पोहोचायचं. मध्ये जर निघून गेलं तर गुगल मॅप अजून वेगळ्याच कुठेतरी घेऊन जातो. एक तर चुकला तर तो 1 तासाचा फेरा कुठेतरी असतो. ह्या सगळ्या बाबींचा विचार करत कार्यक्रमाच्या यशस्वीपणाला पोहोचायचं असतं. आणि म्हणूनच पहाटे 5, 5:30 पासून वाटचाल निघालेले सगळे अतिथी आता इथे आपल्याकडे पोहोचलेले हे विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सगळ्यांना तुमच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये तुमच्या या वसतिगृह जीवनामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने जी होईल तो खालीचा वाटा उचलून मदत कशी करता येईल. आपल्या स्वतःजवळ असलेला आनंद तुमच्यासोबत कसा काय शेअर करता येईल. तुम्हा विद्यार्थ्यांना जी होईल ती शक्य कशा पद्धतीची मदत देता येईल. आणि महेश सर आमचाही हाच प्रयत्न आहे की आमच्या विद्यार्थ्यांना आपल्यासारखी मंडळी जी एक सामान्य कुटुंबातून पुढे येत मुंबई शहरामध्ये आल्यानंतर जीवनाचा संघर्ष असेल तो व्यवसायाचा संघर्ष असेल अनेक संघर्षामधून एक यशस्वी व्यक्तिमत्व म्हणून आपण जेव्हा सिद्ध होतात तेव्हा आपण समाजाकडे पाहायला सुरुवात करतात. आणि आपल्या एक भारतीय संस्कृतीत एक ब्रीद वाक्य आहे
की आपल्याजवळ जे आहे ते दुसऱ्याला द्यावं, आपल्याजवळचा आनंद असेल, आपल्याजवळची जी काही शिदोरी असेल ती वाटून खावी, ही आपली भारतीय संस्कृती सांगते. आणि या संस्कृतीच्या पायी आपण सगळेजण आहात, म्हणून आज येथे आपण पोहोचलेला आहात. आमच्या विद्यार्थ्यांनाही आपल्यासाठी कोणी जे अतिथीगण येत असतात ते येणार असल्यापासून तर आल्यापर्यंतचा आणि जाईपर्यंतचा तो आनंदाचा जो प्रवाह तो सतत अविरत चालू असतो, प्रवाहित राहत असतो. म्हणून आमचे विद्यार्थी तुम्ही पाहत असाल की तुम्ही आता मला वाटते 5वं वर्ष आहे आपण इथे येत आहात. म्हणजे या ठाणे जिल्ह्याच्या शेवटच्या गावाला पहिल्या फेरीमध्येच माणूस अर्धा थकून गेलेला असतो, म्हणजे पोहोचेपर्यंतच त्याची मानसिकता अर्धी थकलेली असते. त्यातही आपण 5व्या वर्षी त्याच आनंदाने, त्याच उत्कटतेने, त्याच भावनेने आज इथे उपस्थित झालेला, ही आमच्यासाठी खूप आनंदाची आणि आमच्या सगळ्यांसाठी आदर्शवत ठरणारी गोष्ट आहे. म्हणून आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. जे अतिथीगण नवीन असतील त्यांच्या थोडक्यात आश्रमशाळेबद्दल माहिती देतो. महाराष्ट्र शासन हे शासकीय आणि अनुदानित अशा 2 प्रकारच्या आश्रमशाळा चालवतं. 545 शासकीय आश्रमशाळा, ज्या आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांची सर्व प्रकारची काळजी घेणं, सर्व प्रकारचं शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देणं, सर्व प्रकारचे वसतिगृह सुविधा पुरवणं हे शासन पाहतं. तर 565 आश्रमशाळा या अनुदानित आश्रमशाळा आहेत, ज्या स्वयंसेवी संस्थांना चालवण्यासाठी दिलेल्या असतात. यामध्ये आम्हा सर्व शिक्षकांचं, शिक्षकेतर कर्मचारी यांचं सॅलरी अनुदान असेल, हे थेट कर्मचाऱ्यांपर्यंत जातं. संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी भोजनाचं अनुदान दिलं जातं. मग ही सगळी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधा असतील, शैक्षणिक सुविधा असतील, या सगळ्या उपलब्ध करणं हे संस्था आणि शाळा यांची जबाबदारी. आणि या सगळ्या माध्यमातून आम्ही संस्था किंवा शाळेचे कर्मचारी म्हणून आपल्यासारख्या दानशूर व्यक्तिमत्वांकडे, समाजाकडे सकारात्मक दृष्टीने पाहणाऱ्या व्यक्तिमत्वांच्या संपर्कात येतो, तुमच्यापर्यंत पोहोचतो. आणि जी होईल ती शक्य वस्तुरूप मदत, या संपूर्ण प्रवासामध्ये कधीही आम्ही कोणत्याही प्रकारचा धनादेश, चेक किंवा कॅशच्या स्वरूपात मदत घेत नाही. जी मदत ज्या दानशूर व्यक्तिमत्वांना, दात्यांना द्यायची ती थेट वस्तूच्या रूपातच इथे या आमच्या विद्यार्थ्यांसोबत तो आनंद तुम्ही उपभोगा, आमच्या विद्यार्थ्यांशी हितगुज करा. आणि आपलं व्यक्तिमत्व त्यावेळेसच विद्यार्थ्यांच्या समोर सादर होतं आणि आम्हा सगळ्यांसाठी ते आदर्श ठरतं. शैक्षणिक गुणवत्ता असेल, म्हणजे एसएससीचा निकाल दरवर्षीचा 100% किंवा जर कधी थोडा कमी आला तर 95%च्या पुढे. क्रीडा क्षेत्रामध्ये आमचे विद्यार्थी प्रकल्प स्तर असेल विभागीय स्तरापर्यंत. वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण ठाणे अपर आयुक्त क्षेत्रामध्ये सर्वप्रथम मल्लखांबचं प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना शिकून आणि ते विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये सादर करण्याचा बहुमान आपल्या आश्रमशाळेला मिळाला. आणि अशा प्रकारे जे विद्यार्थी शैक्षणिक, क्रीडा, कला क्षेत्रातील, म्हणजे आता जी आपल्याला इमारत सत्यसाई समितीने जी दिली, पुट्टापत्तीचे सत्यसाई बाबा यांच्या आध्यात्मिक कार्याच्या अनुषंगाने त्यांच्या अनुयायांमार्फत आता चालवली जाणारी सत्यसाई सेवा समिती, ही जी पुट्टापत्तीचं संपूर्ण देशभराचं केंद्र आहे, तसंच महाराष्ट्राचं केंद्र मुंबई येथे काली देवी ते पहाड एरिया जे तिकडे, त्यानंतर ठाणे समिती असेल, या परिसरातील गावांमध्येही गाव समिती आहे. तर त्यांच्या मार्फत ज्या शहापूर तालुक्यातील आश्रमशाळा असतील, माध्यमिक शाळा असतील, जिल्हा परिषद शाळा असतील, यांना इमारत किंवा तत्सम शैक्षणिक सुविधा ज्या उपलब्ध करून दिल्या, अशा शाळांच्या एकांकिकेची स्पर्धा आपल्या शहापूरच्या नजीक असलेल्या धसई माध्यमिक शाळेमध्ये होते. आपल्या आश्रमशाळेनेही त्यामध्ये सहभाग घेतला होता आणि आपले विद्यार्थी त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये सर्वप्रथम नाट्यकला सादर करण्यासाठी उभे झाले होते. आणि तेथेही विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची नाटिका सादर केली होती आणि उपस्थित सर्व अतिथीगणांची वाहवा मिळवली होती. आणि पुढच्या आमच्या विद्यार्थ्यांनी, आमच्या सर्व शिक्षकांनी त्यासाठी कटिबद्धता तिथे व्यक्त केली की पुढच्या वर्षीची जी ट्रॉफी आहे, जे चषक आहे, आमची शाळाच मिळवणार. हा सण आम्ही ते आव्हान स्वीकारलेलं आहे आणि त्या दृष्टीने तयारीला लागलेलो. म्हणजे आमचा हा विद्यार्थी जरी सह्याद्रीच्या कृषीमध्ये दऱ्याखोऱ्यामध्ये राहत असेल, आमच्या या सर्व विद्यार्थ्यांचे आई वडील, पालक जे असतील ते तुलनेने अज्ञानी असतील किंवा अशिक्षित असतील किंवा शिक्षणाने कमी असतील, मोलमजुरी, शेतमजुरी करणारे असतील, परंतु या सगळ्या शेतमजुरी करणाऱ्या पालकांशी आमचं सगळं शिक्षक वर्ग हा अतिशय भावनिकदृष्ट्या जोडला गेलेला आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये, म्हणजे आपण म्हणतो ना, स्वयंपाक घरापर्यंत जाण्याची जी रिलेशन असतं, तशा प्रकारचा संबंध जोडून आमच्या या विद्यार्थ्यांना या शैक्षणिक प्रवाहामध्ये आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय. विद्यार्थ्यांना शैक्षणिक वसतिगृह सुविधा तर मिळवण्याचा प्रयत्न आहे, त्यांच्या आरोग्याची 100% काळजी
आश्रमशाळेचे आमचे अधीक्षक अधीक्षिका असतील, आमचे सगळे शिक्षक वर्ग शिक्षक असतील, आमचे चतुर्श्रेणी कर्मचारी असतील, हे घेत असतात. विद्यार्थ्यांना चांगलं भोजन कसं मिळेल या दृष्टीने आम्ही तो प्रयत्न करत असतो. आणि सातत्याने प्रशासकीय दृष्ट्या जे जे मार्गदर्शन येईल, जे शिस्त किंवा कायदेविषयक जे मार्गदर्शन मिळेल, जे आम्हाला मार्गदर्शन हे जे आज येतील, परिपत्रक येतील, त्याला अनुसंधान आम्ही सगळ्या हा कारभार करण्याचा प्रयत्न करतोय. पण एक गोष्ट मी आवर्जून सांगेन की शासकीय आश्रमशाळांसाठी इमारतीसाठी 7 ते 8 कोटी रुपयाचं शासन खर्च करत आहे, पण अनुदानित आश्रमशाळांनी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 1 रुपयाचं अनुदान कोणत्याही प्रकारचं उपलब्ध नाही आहे. तर त्याच्यासाठीची जी कार्यवाही आहे ती कार्यवाही करता करता असं वाटतं की आता हे अनुदानच नको. मग त्यापेक्षा तेवढेच प्रामाणिक प्रयत्न आम्ही जर आपल्यासारख्या दाते असणाऱ्या संस्था असतील, काही क्लब्स असतील, यांच्याकडे गेलो तर आम्हाला त्यापेक्षा दुप्पट प्राप्त होत असतं वस्तुरूपाने. त्यामुळे आज ज्या महाराष्ट्रामध्ये 565 अनुदानित आश्रमशाळा ज्या अतिशय चांगल्या प्रकारचं शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध करत, विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबतची सर्व सुविधा उपलब्ध करत ज्या आज चांगल्या प्रकारे चालत आहे, तर यामध्ये सिंहाचा वाटा आपल्यासारख्या येणाऱ्या अतिथी गणांचा आहे, आपल्यासारख्या स्वयंसेवी संस्थांचा आहे. म्हणून मी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा विनंती करेन की या सर्व संस्थांसाठी किंवा आपल्या या अतिथी गणांसाठी जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या. आणि त्यानंतर मी महेश भोर यांना आजच्या या कार्यक्रमाचं औचित्य, कारण या ग्रुपच्या माध्यमातून तुम्हा सर्व विद्यार्थ्यांसाठी आज मिष्टान्न भोजनाची व्यवस्था झालेली आहे. आणि त्या तुम्हाला आवश्यक असणाऱ्या अनेक ज्या गोष्टी आहेत त्याची नोंद महेश भोर अनेकदा घेत असतात. सर्व ग्रुप्स असे काय म्हणजे हे जे आहे हे कुठून तरी अनुदान मिळवून किंवा अशा प्रकारचं यांचं कार्य नाहीये. आपल्या स्वतःच्या कमाईतून जे होईल त्या या जी गरज आहे ते आपल्या सगळ्या मित्रमंडळींपर्यंत अतिशय प्रामाणिकपणे पोहोचून त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा ह्या सर्व ग्रुपचा प्रयत्न असतो. आणि त्या दृष्टीने मदत काय आणली, किती त्या मदतीचं मूल्य काय आहे हे आर्थिक स्वरूपात किंवा अरिथमेटिक कॅल्क्युलेशनच्या स्वरूपात मांडण्यापेक्षा मी मानण्यापेक्षा आणि मांडण्यापेक्षा या दोन्ही शब्दांचा उच्चार करेल. तर त्याचा विचार न करता खऱ्या अर्थाने देणाऱ्याची वृत्ती, देणाऱ्याची भावना काय आहे आणि त्या ज्या व्हायब्रेशन्स आहेत त्याची पॉझिटिव्ह एनर्जी आहे ही सगळ्यात महत्वाची आहे. त्याच्यामुळे आपल्या सारख्यांचं येणं हे अतिथी देवो भव हे जे मी हा शब्द वापरला तर देवत्वाचं लक्षण जे आहे त्याच्यापेक्षा अतिथीचं येणं हे काही वेगळं मानता येणार नाही. म्हणून मी महेशजींना पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण आपलं मनोगत या संपूर्ण कार्यक्रमाच्या अनुषंगाने येथे सादर करावं अशी विनंती करतो. हॅलो, सर्वप्रथम आजच्या वेनिस पार्क फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने अनुदानित गांडोळे आश्रमशाळेमध्ये तुमच्या सगळ्यांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. पण त्या रॉकेट टाळ्या तुम्हाला माहिती आहे या रॉकेट टाळ्यामुळे आम्हाला एनर्जी आहे. सर्वप्रथम आज आपण 5 वर्ष हा कार्यक्रम करतोय आणि याच्या मागचा उद्देश म्हणजे एवढंच आहे की तुमच्या चेहऱ्यावरचा आम्हाला आनंद पाहायचा असतो. दुसरी गोष्ट म्हणजे असं की जो स्टेज आहे या स्टेजमध्ये आत्ता तुम्हाला काय गरजेचं आहे तर सगळ्यात पहिलं तुम्हाला मार्गदर्शन महत्वाचं आहे. आणि हा मार्गदर्शन सातत्याने तुमचे जे शिक्षक करतात त्यांच्यासाठी सगळ्यांनी एकदा आपण शिक्षकांसाठी टाळ्या वाजवू. कारण की विद्यार्थी किती हुशार असून चालत नसतो, त्याच्यासाठी गुरुही तेवढा महत्वाचा असतो. आज माझ्याकडे खूप बुद्धिमत्ता आहे, बुद्धी क्षमता आहे, पण जर मला त्याचा नीट वापर करता येत नाही, मला कोणी मार्गदर्शन करणार नसेल ना तर त्याचा काही उपयोग नसतो. आणि सर्वप्रथम आज तुमचे जे शिक्षक आहेत म्हणजे बघायला गेलं तर मेणे सर आहेत, चौधरी सर आहेत, लांडे सर आहेत, अधिकारी सर आहेत. मी आज जवळजवळ 5 वर्ष त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे आणि प्रत्येक वेळी त्यांच्याकडून मला काही ना काहीतरी नवीन ऐकायला मिळतं. लास्ट टाइम आम्ही आलो होतो जिल्हा परिषदेवरती आपले भालापेठावरती एक मुलगा विद्यार्थी म्हणजे आज नवीन ऐकायला मिळते की वक्तृत्व स्पर्धा, परत नाट्यकला, याच्यामध्ये पण तुम्ही
पुढे पुढे जात आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. कारण की ह्या सगळ्या गोष्टी, ह्या संधी उपलब्ध करून देणं गरजेचं असतं आणि ते तुम्हाला वेळोवेळी मिळते याचा आम्हाला खूप अभिमान आहे. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे एकदम बरोबर आहे. काय होतंय आता एक तफावत आहे, प्रायव्हेट शाळांना खूप जास्त मिळते, त्याच्यानंतर मग असे काही सेक्टर्स आहेत, संस्था आहेत, त्यांना खूप, पण अनुदानित संस्थांना बघण्याचा दृष्टिकोन माणसाचा खूप वेगळा आहे. अनुदानित म्हटल्यानंतर मग त्यांना असं वाटतं अरे मी नाही दिलं तर दुसरे कोणीतरी बरेच देत असते, पण वस्तुस्थिती तशी नसते. पाहायला गेलं तर वस्तुस्थिती खूप वेगळी आहे. सगळ्यांना वाटते की ते मी नाही तर दुसरं कोणी, मी नाही तर दुसरं कोणी, पण प्रत्यक्षात पाहायला गेलं तर कोणीच नाही. वस्तुस्थिती अशी आहे की कोणीच नाहीये आणि ही वस्तुस्थिती बदलायची आहे. आणि ही वस्तुस्थिती बदलताना सगळ्यात प्रथम म्हणजे आपल्याला एक गोष्ट करावी लागते की स्वतःपासून ती सुरुवात करावी लागते. आज मेनिस्टर फ्रेंड्स ग्रुपचा फक्त मी एक चेहरा आहे, सांगायला गेलं तर फक्त मी एक चेहरा आहे. त्याच्या मागे जे मेहनत घेणारे, आता मेहनत घेणारे हे माझे सगळे मित्र परिवार आहेत. आणि एक अभिमानाची गोष्ट मी नेहमी प्रत्यक्षात प्रत्येकाला सांगत असतो की माझ्या हाताच्या बोटावरती मोजण्या एवढे मित्र आहेत, पण ते लहानपणापासून माझ्या सोबत आहेत. आज लहानपणापासून सोबत असतील, शाळेत जीवन एका ठिकाणी, राहणं एका ठिकाणी, आणि त्याच्यानंतर आज लग्न झाल्यानंतर प्रत्येकाला एक एक दोन दोन अपत्य आहेत, त्याच्यानंतरही आम्ही आज एकत्र आहोत. त्याच्या मागचं कारण एक मैत्री आणि दुसऱ्याच्या भावना, म्हणजे दुसऱ्याच्या बद्दल चांगलं मत, या दोन तीन गोष्टींच्या मूल्यांवरती आज आम्ही एकत्र आहोत. आज एक अभिमानाची गोष्ट सांगतो तुम्हाला, आज 6वा दिवस आहे. दीपेश सर माझ्या बरोबर दिवस रात्र कंटिन्यू आहेत. मला वाटत नाही ते 4 तास बेडवरती झोपले. आज 6वा दिवस आहे. आज बेडवरती 4 तास ती व्यक्ती झोपलेली नाहीये. झोप त्यांची म्हणजे अशी ट्रॅव्हलिंग मध्ये, कुठे बस मध्ये किंवा कुठे ट्रेन मध्ये किंवा आम्ही आता सोबत गाडीमध्ये आलो तेव्हा फक्त अर्धा तास 1 तासाची झोप आहे. आज सगळ्यात म्हणजे म्हटलं तर दीपेश सरांसाठी सगळ्यांनी आज टाळ्या वाजवल्या. 6वा दिवस कुठपर्यंत काम आले. 2 दिवस आउटडोरला होते तरी पण कॉन्टॅक्ट मध्ये सतत. आज तुम्हाला अजून एक अभिमानाची गोष्ट सांगतो की आता थोडंसं टेक्नॉलॉजीचं युग आहे, त्याच्यामध्ये थोडंसं आम्ही पण विचार केले की आपण डोर टू डोर जाऊन किंवा पब्लिसिटी करून होत नाहीये, आपल्याला पाहिजे तसा फीडबॅक मिळत नाहीये. मग त्यासाठी काय करावं, तर एक आम्ही न्यू YouTube चॅनल ओपन केलंय. त्याचं सगळं श्रुतिका मॅडम बघतात आणि आता हा जो आपला इव्हेंट होणार आहे, हा इव्हेंट आपला YouTube वरती तुम्हाला तो मिळणार. त्याच्यासाठी आपण कुठेतरी जास्त संख्येने काम करणार आहोत आणि तुम्हाला जास्तीत जास्त इथे नवीन गोष्टी आणि काय नाविन्यपूर्ण गोष्टी मिळतील याच्या मागे आमचं सगळ्यात जास्त भर असेल. जास्त न बोलता मी एवढंच सांगेन की आज आम्ही फक्त तुमच्याबरोबर एन्जॉय करायला आलोय आणि तुमच्याकडून आम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळेल, आमच्याकडून तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळेल हीच अपेक्षा करतो. आणि आज मी रजा घेतो आणि आपण आज दिवसभर आपण मुलांबरोबर, शिक्षकांच्या सगळ्यांच्या मदतीने आपण मित्र परिवार आज स्पोर्ट्स वेगवेगळे खेळ खेळून जेवणाचा छानपैकी आनंद लुटूया आणि संध्याकाळी मग आपला एक बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होईल आणि मग आपण अजून काही गप्पा गोष्टी आहेत दिवसभर आपण करूया. ठीक आहे, धन्यवाद. विद्यार्थ्यांचं तुम्ही लक्षात घ्यायचं की आता म्हणजे आपल्या दैनंदिन भोजनाची जी वेळ आहे त्या वेळेच्या अगदी समीप येऊन आपण पोहोचलेले आहोत. त्या दृष्टीने नियोजन झालेलं आहे. फक्त थोडंसं आज आपण एक 15-20 मिनिटाचा इकडे तिकडे फरक होणार आहे आपल्या वेळापत्रकाप्रमाणे. तूर्त मिष्टान्न भोजन असल्यामुळे काही 2 पदार्थ वाढवलेले आहेत आपण. त्याच्यामुळे नियोजित वेळ जी रोजची असते त्याच्यामध्ये 15-20 मिनिटे म्हणजे कुठेतरी काहीतरी चांगलं जर अजून भर पडणार असेल तर तेवढी कळ काढायला मी कळ करायला नाही म्हणते, कळ काढायला हरकत नाही आपल्याला, नाही का. तोपर्यंत बसल्या जागेवर कळ करणार नाहीत आपण, याची पण आपण काळजी घ्यायची नाही का. नाही तर बसल्यानंतर आपला हात इकडे तिकडे वळायला लागतो किंवा पुढचा बेंच आपल्यासाठी ती मेजवानी असते
तर तसं होणार नाही. आमचे सगळे विद्यार्थी चांगले. तुम्ही विद्यार्थी कसे आहात? हा, की हुशार? चांगले, ठीक आहे. तर काही आपण इंडोर गेमचं प्लॅनिंग आहे का, म्हणजे जे आता आपल्या इकडे समोर घेता येईल?